भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हे रक्षाबंधन उत्साहात साजरं केलं गेलं। आमदार प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी औक्षण केलं आणि तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय। खरं तर दरवर्षी चित्रा वाघ या प्रसाद लाड यांना राखी बांधतात आणि यावर्षी सुद्धा रक्षाबंधन उत्साहात साजरं होताना पाहायला मिळतंय। हे सांगतो ना तुझ्या फ्रेममध्ये थांब काय नाही काम करतो असं बसलो आहे। ठीक आहे सर तर इकडे सुषमा अंधारेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना राखी बांधलेली आहे। मातोश्रीवर रक्षाबंधनाच्या खास क्षणाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि सुषमा अंधारेंनी जेव्हा उद्धव ठाकरे यांना राखी बांधली त्यावेळची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। राजकारणाच्या पलीकडे जाऊनही हे नेते सण आणि उत्सवांचा पुरेपूर आनंद घेताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात, सक्रिय पाहायला मिळतात। मातोश्रीवरचे हे दृश्य आहेत। सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केलेला आहे उत्साहात। आणि भाजप नेत्या श्वेता महालेंनी सुद्धा देवाभाऊंना पहिली राखी बांधलेली आहे। श्वेता महालेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचं औक्षण केलं आणि बहिणींच्या हक्कासाठी देवाभाऊ सदैव खंबीर असल्याचं वक्तव्य विधान यावेळी श्वेता महाले यांनी केलंय। रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतो सगळीकडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेट केलंय, साजरं केलंय। पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना राखी बांधलेली आहे। मुंडे बहीण भावानं रक्षाबंधन साजरं केलंय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळाला। महिला आणि मुलींनी कोविंद यांना राखी बांधलेली आहे। कोविंद यांच्याकडून महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत आणि तेव्हाचे हे दृश्य आपण पाहतोय।